जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्र प्रमुख परीक्षेची जी काही तारीख आहे ती या ठिकाणी जी आहे काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता यामध्ये जे आहे इथून पुढची प्रक्रिया कशा प्रकारे चालेल, एक्झाम एक्झॅक्टली कधीपर्यंत होऊ शकते, ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या एक्झाम मध्ये काही बदल झालेला आहे का, IBPS च्या ऐवजी MPSC परीक्षा घेणार आहे का, त्याविषयी माहिती बघणार आहोत। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे याच्या जो काही क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे। तो बदल नेमका काय आहे, त्यामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचा नुकसान या ठिकाणी होणार आहे त्यावर देखील आपण थोडक्यामध्ये चर्चा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपल्याला जर का केंद्र प्रमुख परीक्षा असेल, TET असेल किंवा CTET असेल, या परीक्षांसाठी जर का मार्गदर्शन हवं असेल तर मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर तुमच्याकरिता जे आहे मार्गदर्शन उपलब्ध आहे, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता। मग ते TET असेल, केंद्र प्रमुख असेल, केंद्र प्रमुखाची टेस्ट असेल किंवा केंद्र प्रमुख पदासाठी लागणारी जी काही पुस्तके हवे असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणाने उपलब्ध होऊन जाणार आहेत आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। ही TET ची मराठी माध्यमाची बॅच आहे, उर्दू माध्यमाची बॅच आहे, त्याच्यासोबतच CTT आणि TET दोन्हीची कंबाईन बॅच आहे। या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज, मग ते TET असेल किंवा केंद्र प्रमुखाची परीक्षा असेल त्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। आपण प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते परचेस करू शकता। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। महत्त्वाचा मुद्दा आहे आपला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला जे आहे या ठिकाणी एक नवीन नोटिफिकेशन मित्रांनो पाहायला मिळते आहे। बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, तर इथे नवीन एक प्रसिद्धी पत्र आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याच्यावरती जर का आपण या ठिकाणी मित्रांनो क्लिक केलं तर या ठिकाणी जे आहे हे प्रसिद्धी पत्र आपल्या समोर डाउनलोड होतो आहे। त्याचं जर का आपण थोडक्यामध्ये अनालिसिस केलं तर दोन तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहेत। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने सुधारित प्रसिद्धी पत्रक ते देखील या ठिकाणी केंद्र प्रमुख या पदाकरिता। आता यामध्ये जो काही शासन निर्णय आहे 29/8/2025 त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक यांना जे आहे केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक, ज्याला आपण केंद्र प्रमुख असं म्हणतो, त्याकरिता विभागीय स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने दिनांक 1/12/2025 ते 5/12/2025 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याबाबत याच्या पूर्वी जे आहे प्रसिद्धी पत्रक देण्यात आलं होतं। आता याबाबतची अधिसूचना, वेळापत्रक, ऑनलाईन आवेदन पत्राबाबतची माहिती या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेली होती। बघा, याच्या पूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र प्रमुख जी परीक्षा होणार होती ऑनलाईन पद्धतीने IBPS घेणार होतं आणि त्या परीक्षेची जी काही डेट आहे 1 डिसेंबर पासून 5 डिसेंबर या दरम्यान ठेवण्यात आली होती। म्हणजे जवळपास एक 5-6 दिवस ही परीक्षा चालणार होती। आता यामध्ये थोडक्यात बदल करण्यात आलेला आहे। आता ते काय बदल आहे तर त्या बदलामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी, तथापि काही तांत्रिक प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारित परीक्षेच्या तारखा यथावकाश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजे एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेली आहे की एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, डिसेंबरच्या ऐवजी जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये होऊ शकते। आता प्रॅक्टिकली जर बघितलं ना तर हे 2 महिने देखील आपल्यासाठी सेन्सिटिव्ह आहे, कारण जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी 12वीची परीक्षा आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये जे आहे 12वीची परीक्षा आहे आणि मार्च मध्ये आपण सांगू शकतो या ठिकाणी की 10वीची परीक्षा आहे। मग या तारखा देखील त्याच पद्धतीने फॉलो होतील का, संशय आहे। ठीक आहे, तरी देखील त्यांनी परिपत्रकामध्ये ही गोष्ट सांगितली आहे। आणि एक सर्वात जास्त नवीन गोष्ट जी आहे ती ही आहे की सदर परीक्षांसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची जी मुदत आहे 10/11/25 अशी होती, म्हणजे फॉर्म भरण्याची जी तारीख होती ती ही होती। तरी आता सदर आवेदन पत्र भरण्याची जी मुदत आहे
1 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता 1 जानेवारी 2026 रोजीची अंतिम समजण्यात येणार आहे। त्यानुसार सर्व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये आवेदन पत्र सादर करण्याची कारवाई या ठिकाणी करायची आहे। म्हणजे लक्षात आलेलं आहे की आपलं जे काही क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशनची तारीख या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे। याच्या पूर्वीची जी तारीख होती ना 1/1/2025 अशी तारीख देण्यात आली होती, आता त्याला 1 वर्षाने पुढे ढकलण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं जे क्वालिफिकेशन असेल 1 जानेवारी 2026 पर्यंतच। म्हणजे जे नव्याने जॉईन झालेले उमेदवार आहेत, म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत 2019च्या भरतीमध्ये जे उमेदवार लागलेले आहेत त्यापैकी मॅक्झिमम उमेदवार केंद्र प्रमुख या पदासाठी पात्र ठरलेले आहे। या उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेले शिक्षक हे ॲज कम्पेअर टू ओल्डर टीचर्स ते आपल्याला तरुण पाहायला मिळत आहेत। आणि विशेष म्हणजे केंद्र प्रमुख परीक्षेसाठी टीईटी किंवा सीटीटी परीक्षा पास असणं बंधनकारक करून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जुने जे शिक्षक आहेत त्यांच्यापैकी किती शिक्षक टीईटी किंवा सीटीटी पात्र आहे याचा आकडा नाहीये, परंतु 2019 नंतर लागलेले जेवढे शिक्षक आहेत ते सगळे शिक्षक या ठिकाणी टीईटी किंवा सीटीटी ची परीक्षा पास आहेत। त्यामुळे त्यांचा जे आहे याच्यामध्ये थोडासा अधिकचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो आहे। आता यावरती जे आहे मतमतांतरे असू शकते, यांना संधी द्यावी नाही द्यावी, परंतु आपलं काम आहे की जे काही नियमावली आहे, जे काही शासनाची परिपत्रकं आहेत ती शासनाची परिपत्रकं किंवा नियमावली तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करावे। बघा ही जी नोटिफिकेशन आहे कालच्या तारखेला म्हणजे 4 नोव्हेंबर 2025 ला अनुराधा ओक मॅडम ज्या की आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे त्यांच्या स्वाक्षरीनिशी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता एक दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो थोडक्यामध्ये की ही जी परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने होणार होती, ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार म्हणजे IBPS मार्फत ही परीक्षा होणार आहे। याचा सिलेबस देखील ऑलरेडी आपल्या समोर आहे। त्यामध्ये कोणत्या घटकाला किती किती मार्क या ठिकाणी विभागून देण्यात आलेले आहे ती गोष्ट आपल्याला माहिती आहे। आता जर का या ठिकाणी परीक्षेची तारीख जर का बदललेली असेल तर मग आता प्रश्न काही जणांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की ही परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर IBPSच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला दिली जाऊ शकते का? तर त्याचं उत्तर आहे नाही। बघा यांचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी IBPS सोबत झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही। त्यामुळे आपला जो काही अभ्यास आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत सुरू आहे त्याच परीने आपण आपला जो अभ्यास आहे तो सुरूच ठेवावा। फक्त आता काही तांत्रिक कारणास्तव जरी म्हटलं जात असेल तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की आदर्श आचारसंहिता लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि या आदर्श आचारसंहितेमुळे जे आहे किंचितचा बदल या ठिकाणी करावा लागलेला आहे, कारण सगळ्या शिक्षकांना या ठिकाणी इलेक्शनची ड्युटी लागणार आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये परीक्षेचं आयोजन करणं संयुक्तिक ठरणार नाही। या कारणास्तव कदाचित जे आहे परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतलेला असावा। आता आपल्यापैकी जे उमेदवार या ठिकाणी केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला फॉरवर्ड करा। या नियमाच्या संदर्भामध्ये आणखी तुम्हाला काही शंका असेल किंवा तुमची काही मतं असतील तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।